अर्ज किया है एक्झाममध्ये प्रश्न सोडण्याचा नाही मिळणार कोणताही तर्क एक्झाममध्ये प्रश्न सोडण्याचा नाही मिळणार कोणताही तर्क कारण आज आपण शिकणार आहोत टाइम अँड वर्क। बघा, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये। टाइम अँड वर्कचा व्हिडिओ संपूर्ण बघा। ह्या गोष्टींची गॅरंटी मी घेतो की टाइम वर्कबद्दल एक नवीन विश्वास तुमच्या मनात निर्माण होईल। पहिले तर आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, नंतर आपण खूप सारे टाइप्स आणि प्रश्न सोडवणार आहोत। तर चला कन्सेप्ट चालू करूया। तर बघा, टाइम अँड वर्कमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात बघा। एकतर टाइम वर्कमध्ये काय काय दिलेलं असतं, एकतर वर्कर कामगार, ठीक आहे, त्यांना आपण म्हणू कामगार दिलेले असतात। मग आपल्याला कधी कधी ए आणि बी दिलेलं असतं, आपण समजा अक्षय आणि दुसरा कामगार आहे बाळू असं घेऊया, ठीक आहे। असे कामगार दिलेत वर्कर। परत काय दिलेलं असतं की आपल्याला दिलेलं असतं की ते किती दिवसात काम करतात, दिवस दिलेले असतात, बरोबर आहे। दिवस अक्षय समजा 10 दिवसात काम करतोय, तेच काम बाळूला करायला किती दिवस लागत आहेत, 15 दिवस लागत आहेत। असं का होतंय, ठीक आहे। अक्षय एक काम 10 दिवसात करतो आणि बाळूला ते काम करण्यासाठी 15 दिवस लागत आहेत। कशामुळे लागत आहेत, तर अक्षयची कार्यक्षमता बाळूपेक्षा जास्त आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, कार्यक्षमता, बरोबर। आता मला सांगा की दिवस 10 आणि 15 आहेत, एकूण काम किती आहे ते कसं काढायचं। एकूण काम बघा, लक्षात घ्या की आपण असं समजू की अक्षय 10 दिवसात काहीतरी केक बनवतो आणि बाळू 15 दिवसात तेवढेच केक बनवतो। आपण 10 आणि 15चा लसावी काढू आणि आपण म्हणू की अक्षय हा 10 दिवसात किती केक बनवतोय, 30 केक बनवतोय। म्हणजे अक्षयची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे, 3। म्हणजे अक्षय एका दिवसात किती केक बनवत आहे, तर 3 बनवत आहे। बाळू एका दिवसात 15 दिवसात 30 केक बनवत आहे। म्हणजे बाळूची कार्यक्षमता किती आहे, 2 आहे। तर लक्षात घ्या, दिवस आणि कार्यक्षमता यांचा गुणाकार कुठे असतो बघा, यांचा गुणाकार म्हणजे हा 30। आपण बाळूचे दिवस आणि बाळूची कार्यक्षमता यांचा गुणाकार केला की काय येतं, एकूण काम येतं। तर ही अशी पद्धत आहे। आता आपण येथे लक्षात घेतलं पाहिजे की कार्यक्षमता आणि कामाचे दिवस हे कसे आहेत बघा। कार्यक्षमता वाढली, कार्यक्षमता समजा वाढली तर दिवस काय होतील, कमी लागतील। येथे दिसतंय आपल्याला की अक्षयची कार्यक्षमता 3 आहे म्हणून अक्षयला किती दिवस लागत आहेत, 10। बाळूची कार्यक्षमता 2 आहे म्हणून बाळूला किती दिवस लागत आहेत, 15। म्हणजे टाइम अँड वर्क मध्ये जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे काय आहे, कार्यक्षमता। बघा, पेपरला आपल्याला दिवस दिलेले असतात 10 आणि 15 आणि आपल्याला विचारलेलं असतं की अक्षय आणि बाळू दोघांनी मिळून ते काम केलं तर ते किती दिवसात होईल, अशा टाईपचा प्रश्न येतो। किंवा असा प्रश्न येतो की पहिला दिवस अक्षयने काम केलं, दुसरा दिवस बाळूने काम केलं, तर त्या दोघांना ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतील। तर अशा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात। किंवा प्रश्न असा येतो की अक्षयने 2 दिवस काम केलं आणि शिल्लक राहिलेलं काम बाळूने केलं, तर बाळूला किती दिवस लागले। तर अशा सर्व टाईपचे क्वेश्चन हे आपण याच पद्धतीने सोडवणार आहोत। तर चला चालू करूया की आपला टाईप 1 पासून, ठीक आहे। बघा, हा टाईप आपला टाईप 1। तर लक्षात घ्या, ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो। मग आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे एक काय आहे, येथे आपण एक कामगार आहे, ए एक काम किती दिवसात, येथे लिहायचे काय, दिवस। ए एक काम किती दिवसात, 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय, 30, बरोबर। आता 20 आणि 30 चा लसावी काढा किंवा 20 आणि 30च्या पट्टीतली संख्या बघा, ती काय असते, 60, बरोबर आहे। 20 आणि 30च्या पट्टीमध्ये कोणती संख्या येते, 60। म्हणजे 60 काय झालं, एकूण काम। 60 काय झालं, एकूण काम। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ए 20 दिवसामध्ये 60 केक बनवतोय। म्हणजे ए ची कार्यक्षमता किती झाली, 3। ए ची कार्यक्षमता आपण किती वेळाची घेतोय, एका दिवसाची। ए ची एका दिवसाची कार्यक्षमता किती झाली, 3। आणि
बी ची एका दिवसाची कार्यक्षमता किती झाली 30 दुने 60. बघा ह्या दोन्हीचा गुणाकार आणि ह्या दोन्हीचा गुणाकार काय असतो 60 असतो, मधली संख्या असते. तर ही मांडणी अशीच करायची. अशी मांडणी केली की आपल्याला प्रश्न सोपा जातो. आता पुढे बघा प्रश्न काय विचारले, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता एकूण काम किती आहे हो, एकूण काम भागिले काय येणार त्या दोघांचे काम, बरोबर. आता एकूण काम किती आहे, एकूण काम आहे 60 आणि अक्षय तो ए एका दिवसात 3 करतोय आणि बी एका दिवसात 2 करतोय, म्हणजे त्यांची कार्यक्षमतेची काय होईल, बेरीज होईल 3 आणि 2 ची. उत्तर काय येईल 60 भागिले 5 बरोबर काय उत्तर येईल 12. तर अशा पद्धतीने हे आपण समजून घेतलं तर हा लगेच प्रश्न सोपा जातोय. बघा अजून एकदा सांगतो की पहिल्यांदा काय करायचं, ए आणि बी लिहून घ्यायचं. ठीक आहे, जे कामगार दिले ते लिहून घ्यायचे, त्यांचे दिवस लिहून घ्यायचे, त्यांचा काढायचा काय लसावी. लसावी काढल्यानंतर आपल्याला काय मिळते कार्यक्षमता, आणि कार्यक्षमता मिळेल की आपलं उत्तर निघून जातं. कार्यक्षमतेने एकूण कामाला भागलं की आपलं उत्तर निघून जातं. तर अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न बनून जातो. पुढे बघा आता येथे काय म्हणले हो, ए व बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. मग बघा येथे कसं लिहायचं, ए अधिक बी कामगार आहेत ते ए आणि बी असं लिहिलं आपण. ठीक आहे, ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतोय, तर 20 दिवसामध्ये. ए आणि बी साठी 12 लिहा. ए एकटा काम किती दिवसात पूर्ण करतोय, 20 दिवसात. आता आपल्याला काय विचारलंय, बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर बघा आत्ता सध्या आपण यांचं काढू. 12 आणि 20 चा लसावी काय आला 60. येथे काय येईल 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60 बरोबर. मग मला सांगा ए आणि बी ची कार्यक्षमता किती आहे. ए आणि बी ची कार्यक्षमता आहे 5. ए ची कार्यक्षमता किती आहे 3. म्हणजे असं आपण म्हणू की ए आणि बी दोघे मिळून एका दिवसामध्ये 5 केक बनवत आहेत. ए आणि बी दोघे मिळून एका दिवसात 5 केक बनवत आहे. त्यातील ए हा एका दिवसात 3 केक बनवत आहे. म्हणजेच बी किती केक बनवत असेल. बी ची कार्यक्षमता कशी काढणार आपण, तर बी आपण बघा बी कसं येईल, ए अधिक बी ची कार्यक्षमता वजा ए बरोबर आहे. 5 वजा 3 बरोबर बी ची कार्यक्षमता आली 2. ठीक आहे, आता बी ची कार्यक्षमता आली म्हणजे बीचं एका दिवसाचं काम आलं. बी एका दिवसात किती केक बनवत आहे, तर बी बनवत आहे 2 केक बरोबर. आता बी एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल. बीला एकट्याला किती केक बनवायचे आहेत सध्या 60 बरोबर आहे. बीला 60 केक बनवायचे आहेत. बी एका दिवसात किती बनवतो 2. 60 भागिले 2 किती येईल उत्तर 30. समजतंय, सोपा आहे. असंच आपल्याला सोडवायचं आहे. खूप सारे प्रश्न खूप वेगवेगळे टाईप पण याच पद्धतीने सुटतील. पुढील टाईप बघूया आपण. बघा आता येते आपण आतापर्यंत 2च जे आहेत ए आणि बी यांचे प्रश्न सोडवले. आता या टाईपमध्ये 3 लोक आहेत, ए बी व सी अनुक्रमे एक काम. आता बघा पद्धत तीच, ए बी आणि सी कामगार लिहून घेतले, कामगारांची नावं लिहून घेतली, त्यांना किती दिवस लागत आहेत ते लिहिले 12, 15 आणि 20. मग असे आपण काय काढलं होतं यांचा लसावी. येथे पण काय काढणार आपण यांचा लसावी. 12, 15 आणि 20 यांचा लसावी किती आला, यांचा लसावी आला 60. बघा लसावी जरी लिहिला नाही 60च्या ऐवजी मी 120 लिहिलं किंवा 100 लिहिलं किंवा 1, 2 काहीही लिहिलं किंवा मी 60च्या ऐवजी येथे 1 जरी लिहिलं तरी उत्तर माझं करेक्टच येतं. उत्तरात काही बदल होत नाही, फक्त ती आकडेमोड अवघड बनून जाते. आकडेमोड सोपी बनण्यासाठी आपण काय करतो तर लसावी घेतो. समजतंय, तर लसावी घेतल्यावर आकडेमोड सोपी जाते. 12, 15 आणि 20 चा लसावी किती आला 60 बरोबर आहे. म्हणजे ए चे एका दिवसाचे काम किती झाले. ए एका दिवसात किती केक बनवतोय, तर ए एका दिवसात 5 केक बनवतोय. बी एका दिवसात किती केक बनवतोय 4. सी एका दिवसात किती केक बनवतोय 3. बघा 12 आणि 5 चा गुणाकार 60, 15 आणि 4 चा गुणाकार 60, 20 आणि 3 चा गुणाकार 60. म्हणजे दिवस आणि जी कार्यक्षमता असते, दिवस आणि कार्यक्षमतेचा गुणाकार म्हणजे काय असतं एकूण काम. समजतंय. बघा याचा उपयोग आपल्याला पुढील एक्झाम्पल मध्ये होईल. आता फक्त हे समजून घ्या.
तर आपल्याला काय विचारलंय, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा एकूण काम किती आहे 60. ए एका दिवसात किती करतोय 5, बी किती करतोय 4, सी किती करतोय 3. यांची काय होईल, बेरीज होईल. बरोबर आहे. 60 भागिले 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 60 भागिले 12 म्हणजे किती दिवस लागतील त्यांना, तर त्यांना लागतील 5 दिवस. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा सोपं आहे, समजून घेतलं की सोपं जातं. आता आपण की लसावी न काढता एखाद्याने काय केलं, 12 15 20 चा लसावी त्या विद्यार्थ्याला 60 नाही काढला, त्याने काढला 120. त्याने काय केलं, येथे 120 लिहिलं. त्यावेळेस पण उत्तर चुकत नाही. बघा कसं येईल, 12 दिवसात 120 केक बनवतोय म्हणजे त्याची कार्यक्षमता किती आली 10. बी 15 दिवसात 120 केक बनवतोय म्हणजे त्याची कार्यक्षमता आली 8. सी 20 दिवसात 120 केक बनवतोय म्हणजे त्याची कार्यक्षमता किती आली 6. मग आता आपल्याला काय काढायचं, एकूण काम भागिले कार्यक्षमता. बघा एकूण काम किती झालं 120, भागाकारात काय येईल 10 आणि 8 18 आणि 6 24. 120 भागिले 24 किती आलं उत्तर 5. तर अशा पद्धतीने लसावीच असावा असा नेम नाही. फक्त लसावी आपण का घेतो, तर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जावं यासाठी आपण लसावी घेतो. तर आपण पुढील टाईप बघूया, टाईप क्रमांक 4. तर बघा ए बी व सी तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. बी एकटा ते काम 20 दिवसात व सी एकटा ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा मगाशी म्हणल्याप्रमाणे जी माहिती दिली ती आहे तशी लिहून घ्या. ए बी सी ते किती दिवसात काम करत आहेत 8. बी एकटा ते किती दिवसात काम करत आहे 20. पुढे काय म्हणलं, सी एकटा किती दिवसात करत आहे 30. ठीक आहे. आता यावरून आपल्याला काय करावं लागेल, ए ची कार्यक्षमता काढावं लागेल, आपल्याला उत्तर येऊन जाईल. मग पहिल्यांदा काय करावं लागेल, यांचा लसावी घ्या. 8 20 आणि 30 यांचा लसावी किती येईल, यांचा लसावी आला 120. बरोबर. ए बी सी 8 दिवसामध्ये 120 केक बनवत आहेत म्हणजे एका दिवसात किती बनवत आहेत 15. बरोबर आहे. बी 20 दिवसामध्ये 120 केक बनवतोय म्हणजे एका दिवसात किती बनवतोय 6. सी 30 दिवसामध्ये 120 केक बनवतोय म्हणजे एका दिवसात किती बनवतोय 4. बरोबर. आता मला सांगा, ए बी सी एका दिवसात 15 केक बनवत आहेत, त्यातील बी 6 केक बनवत आहे आणि सी 4 केक बनवत आहे म्हणजे बी आणि सी मिळून किती केक बनवत आहेत 10. म्हणजे ए केक किती केक बनवत असेल ए, तर ए ची कार्यक्षमता आली, ए ची किती कार्यक्षमता आली, ए ची कार्यक्षमता आली 5. बरोबर आहे. मी इथेच लिहितो, ए ची कार्यक्षमता किती आली, ए ची कार्यक्षमता आली 5. मग 120 ला 5 ने भागलं किती आलं 24. ए साठी काय आलं 24. बरोबर आहे. 24 आणि 5 चा गुणाकार असतो 120. तर अशा पद्धतीने याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने काळकामिकचे प्रश्न खूप सोपे असतात, सहज सुटतात. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 5. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त तो समजून घेतला की सोपा जाईल. आता बघा ए व बी 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. लिहून घ्या, ए अधिक बी किती येईल 12. पुढे काय, बी व सी 15 दिवसात एक काम पूर्ण करतात. बी व सी किती दिवसात करत आहेत 15. सी व ए 20 दिवसात एक काम पूर्ण करतात. आता बघा 12 15 आणि 20 यांचा लसावी किती आला 60 आला. बरोबर आहे. 12 पंचे 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. बरोबर आहे. ए आणि बी ची कार्यक्षमता किती आली 5. बी आणि सी ची कार्यक्षमता किती आली 4. सी आणि ए ची कार्यक्षमता किती आली 3. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा येथे प्रश्नाचं उत्तर आपलं चुकू शकतं. आपण काय करेल की 5 अधिक 4 अधिक 3 असं करेल आणि वरी एकूण काम लिहू आपण. बघा 60 भागिले किती आलं 5 आणि 4 9 3 12, उत्तर काय आलं 5. तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर 5 ही ए ची कार्यक्षमता नाही, 5 ही ए आणि बी ची कार्यक्षमता आहे. म्हणजे आपल्याला ए बी सी ची कार्यक्षमता काढावं लागेल पहिल्यांदा. ती कशी काढायची बघा, ए अधिक बी किती आहे कार्यक्षमता 5
बी अधिक सी ची कार्यक्षमता किती आहे 4 आणि सी अधिक ए ची कार्यक्षमता किती आहे 3. या सर्वांची बेरीज केली किती आलं 2a अधिक 2b अधिक 2c बरोबर किती आलं 12. म्हणजे ए अधिक बी अधिक सी यांची कार्यक्षमता किती आली 6 बरोबर आहे. ए बी सीची कार्यक्षमता किती आली 6. एकूण काम किती आहे 60. एका दिवसात किती काम करत आहेत 6. म्हणजे ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतील 10. तर अशा पद्धतीने हा प्रश्न पण सहज सोपा आहे, सहज सुटतो. फक्त ही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस ए बी बी सी सी ए येतं ना तर त्यावेळेस त्यांची बेरीज करायची आणि त्यांना 2 ने भागायचं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढे बघा ए बी बी सी आणि सी ए मागाशीचाच प्रश्न आहे तसंच लिहून घेऊया. ए अधिक बी बी अधिक सी सी अधिक ए. ए अधिक बी साठी किती आहे 12 15 आणि 20. यांचा लसावी किती आला 60. 12 पंचे 60 15 चौक 60 20 त्रिक 60 बरोबर. आता मगाशी आपण जे केलं आता इथे काय विचारले ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आधी आपल्याला ए बी सीचं काढावं लागेल. बघा कसं येईल ए अधिक बी किती आलं 5 बी अधिक सी किती आलं 4 आणि सी अधिक ए चं काम किती आलं 3. यांची बेरीज करून घेऊया 2a अधिक 2b अधिक 2c बरोबर किती आलं 12. म्हणजेच काय ए अधिक बी अधिक सी ची कार्यक्षमता किती आली हो 6. म्हणजे ए बी सी एका दिवसात किती केक बनवत आहेत 6 केक बनवत आहेत. त्यातील बी आणि सी एका दिवसात किती केक बनवत आहेत 4 बनवत आहेत. बी आणि सी साठी आपण 4 लिहू शकतो. म्हणजे ए एका दिवसात किती केक बनवतोय ए एका दिवसात 2च केक बनवतोय. ए ची कार्यक्षमता किती आली ए एका दिवसात 2 केक बनवत आहे. तर ए ला 60 केक बनवण्यासाठी किती दिवस लागतील तर 60 भागिले 2 बरोबर किती आलं 30. तर ए ची कार्यक्षमता आहे एका दिवसात 2 केक बनवण्याची. त्याला 60 केक बनवायचे तर त्याला किती दिवस लागतील 30. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. ए हा एक काम 20 दिवसात करतो. बी हा तेच काम 30 दिवसात करतो. ए ने 8 दिवस काम केले व निघून गेला. तर उरलेले काम बी हा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल. बघा तीच पद्धत आहे तसंच सोडवायचं आहे. कसं ए आणि बी. ए एक काम किती दिवसात करतो 20. बी ते काम किती दिवसात करतो 30. यांचा लसावी किती आला 60 बरोबर. ए ची कार्यक्षमता किती आली 3. बी ची कार्यक्षमता किती आली 2. म्हणजे आपण समजून घेऊया की ए एका दिवसात 3 केक बनवत आहे. बी एका दिवसात 2 केक बनवत आहे. त्या दोघांना मिळून किती केक बनवायचे होते 60 केक बनवायचे होते. आता बघा त्या एकूण काम किती आहे 60 केक बनवण्याचं. आता बघा ए ने 8 दिवस काम केले म्हणजे ए ने 8 दिवसात किती केक बनवले असतील. बघा 8 गुणिले 3 24 केक बनवले बरोबर. ए ने 8 दिवसात किती केक बनवले 24. मग उरलेले जे शिल्लक काम आहे ते कोणी केलं. उरलेले काम बी ने केले बरोबर आहे. मग 60 केक मधले 24 केक ए ने बनवले. मग बी किती बनवेल उरलेले 36 केक बनवेल बरोबर आहे. 60 वजा 24 शिल्लक किती राहिले 36 केक. 36 केक हा बी बनवतोय. बी ची कार्यक्षमता किती आहे एका दिवसात 2 केक बनवण्याची. 36 भागिले 2 उत्तर येईल 18. बघा अवघडातला अवघड प्रश्न हा सहज सोप्या पद्धतीने सुटतोय. फक्त आपल्याला कार्यक्षमता कळाली पाहिजे कशी काढायची. पुढील प्रश्न बघा. ए एक काम 12 दिवसात बी तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून त्या कामाचे 435 रुपये मिळतात. तर ए चा वाटा किती. बघा समजून घ्या. प्रश्न आहे तोच तसाच लिहूया ए आणि बी. ए 12 दिवसात काम पूर्ण करतो. बी किती दिवसात करतो 18. 12 आणि 18चा लसावी किती आला 36. म्हणजे ए ची कार्यक्षमता किती आली 3. बी ची कार्यक्षमता किती आली 2. मग मला सांगा पैसे कसे मिळणार. पैसे कशानुसार मिळणार कार्यक्षमतानुसार मिळणार.
पैसे कार्यक्षमतेनुसार मिळतात. आता बघा, ए ला 3 हिस्से मिळणार आणि बी ला 2 हिस्से मिळणार, म्हणजे एकूण 435 रुपयाचे किती हिस्से बनणार? 3 अधिक 2 5 हिस्से बनणार. म्हणजे 435 ला जर आपण 5 ने भागितलं तर 87 रुपयाचा एक हिस्सा बनेल, बरोबर. आता मला सांगा, ए ची कार्यक्षमता किती आहे? 3. म्हणजे ए ला किती हिस्से मिळणार? 3. मग काय ए चा वाटा? 87 गुणिले 3, बरोबर. किती आलं ते? 261. तर अशा पद्धतीने काहीही विचारलं तरी आपल्याला या साच्यामध्ये ते उत्तर येऊन जातं. तर खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपे प्रश्न आहेत. तर ते अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. पुढील टाईप बघूया आपण. टाईप क्रमांक 9. बघा, ए हा एक्स पेक्षा 30% कार्यक्षम आहे. ए एकटा जर ते काम 23 दिवसात पूर्ण करणार असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, प्रश्न खूप सुंदर आहे, पण पद्धत आपली तीच, ए आणि एक्स, बरोबर. आता ए किती दिवसात काम पूर्ण करतो? 23 दिवसात, बरोबर. आपल्याला कुणाचं काम काढायचं आहे? ए आणि एक्स दोघांचं मिळून. आता मला सांगा, एक्सला किती दिवस लागतात माहिती आहेत का? नाही माहीत. ठीक आहे, तो सर्कल काय असेल? ब्लँक असेल. ए आणि एक्सचा पण माहीत नाही. आता यांचा लसावी आपल्याला काढता येतोय का? लसावी पण नाही काढता येत. पण लक्षात घ्या, ए एक्स पेक्षा 30% कार्यक्षम आहे. म्हणजे जी आपली कार्यक्षमता आहे ते आपण लिहू शकतो, बरोबर. बघा, कार्यक्षमता कशी लिहायची? आता मला सांगा, ए एक्स पेक्षा 30% कार्यक्षम आहे, म्हणजे ए आणि एक्स मध्ये कंपॅरिझन आहे. ए समजा 10 केक बनवतो किंवा ए 100 केक बनवतो. एक्स 100 केक बनवतो, त्यावेळेस ए 30% जास्त केक बनवतोय, म्हणजे ए किती केक बनवत असेल? 130, बरोबर आहे. 30% कार्यक्षमचा अर्थ काय झाला की एक्स जर 100 केक बनवत असेल तर ए किती बनवत असेल? 130. तर आपण एक्स ची कार्यक्षमता किती पकडू? 100. त्यावेळेस ए ची कार्यक्षमता किती येईल? 130, बरोबर. आता बघा, मला सांगा, एकूण काम किती आलं? एकूण काम काय असतं की या दोन्हीचा गुणाकार, याचा आणि याचा, बरोबर. तर ते किती आलं? 23 गुणिले 130, बरोबर. हे काय झालं? हे झालं एकूण काम. आता एक्स ची कार्यक्षमता किती आली? 100. ए ची कार्यक्षमता किती आली? 130. ए आणि एक्स ची कार्यक्षमता किती येईल? 130 अधिक 100. म्हणजेच ए आणि एक्स ची कार्यक्षमता किती आली? 230, बरोबर. ए आणि एक्स ची कार्यक्षमता किती आली? 230. मग आता ए आणि एक्स ची कार्यक्षमता आहे 230 आणि ए आणि एक्सला किती दिवस लागत आहेत ते काढायचं. कसं काढतो आपण? एकूण काम भागिले कार्यक्षमता. एकूण काम किती आहे? एकूण काम आहे 23 गुणिले 130 भागिले कार्यक्षमता किती आहे? ए अधिक एक्स ची 230. बघा, या शून्याला हे शून्य जाईल, 23ला 23 जाईल आणि उत्तर येईल 13. बघा, पर्यायामध्ये 13 आहे का? हो आहे. ऑप्शन सी हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर अशा पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो. फक्त आपल्याला ते लक्षात घ्यायचे की त्याची मांडणी कशी करता आली पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा वापर कसा करता आला पाहिजे ते आपण शिकलो की या प्रश्नाचे उत्तर सहज निघते. पुढील प्रश्न बघा, ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. दोघे मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर ए एकटा ते काम किती दिवसात करेल? बघा, आता आपण लिहून घेऊया. दोघे मिळून म्हणजे ए आणि बी किती दिवसात काम पूर्ण करत आहेत? ए आणि बी 18 दिवसात काम पूर्ण करत आहेत, बरोबर. ए आणि बी ला किती दिवस लागतील हे काढायचंय. मग आपल्याला यांचा लसावी काढता येईल का? लसावी तर सध्या माहितीच नाही, कारण की ए आणि बी आपल्याला माहितीच नाही ए आणि बी किती आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला कार्यक्षमता
कार्यक्षमतेवरून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. तर समजून घ्या, कार्यक्षमतेवरून हा प्रश्न सोडू. तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं म्हणले. वरती काय म्हणले बघा, पहिलं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. ए दुप्पट कार्यक्षम आहे बी पेक्षा. म्हणजे बी जर एका दिवसात 1 केक बनवत असेल तर ए 2 केक बनवतोय, बरोबर. ए दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे ए ची कार्यक्षमता 2 असे आहे आणि बी ची कार्यक्षमता 1 आहे. मग ए आणि बी ची कार्यक्षमता किती येईल? 2 + 1 3, बरोबर. मग या दोन्हीचा गुणाकार कुठं लिहितो आपण? इथं 18 आणि 3 चा गुणाकार इथे लिहितो. म्हणजे हे काय झालं? हे झाले एकूण काम. एकूण काम किती आहे? 54 केक बनवण्याचं, बरोबर. एकूण काम आहे 54 केक बनवण्याचं. ए आणि बी 18 दिवसात 54 केक बनवतात. ए आणि बी एका दिवसात 3 केक बनवत आहेत. ए एकटा 2 केक बनवतो एका दिवसात. म्हणजे एला सगळे केक बनवण्यासाठी 27 दिवस लागतील आणि बीला 54 दिवस लागतील. आपल्याला प्रश्न काय विचारले? ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर बघा 27 दिवस हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न होता, सहज सुटला. पुढील प्रश्न बघूया आपण. ए 30 दिवसात व बी 20 दिवसात एक काम पूर्ण करतात. बघा जसं दिलंय तसं लिहून घेऊया आपण. ए 30 दिवसात आणि बी 20 दिवसात एक काम पूर्ण करतात. ते दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात व बी हा काम संपण्याच्या 5 दिवस आधी निघून जातो. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? बघा सोपा प्रश्न आहे, फक्त समजून घेऊया. तर बघा ए आणि बी यांचा लसावी किती आला? 60. ए ची कार्यक्षमता किती आली? 2. बी ची कार्यक्षमता किती आली? 3, बरोबर. आता प्रश्न परत वाचूया, पण निम्म्यातून वाचू. बी हा काम संपवण्याच्या 5 दिवस आधी निघून जातो. म्हणजेच काय की शेवटचे 5 दिवस फक्त ए काम करत होता. समजतंय? शेवटचे 5 दिवस कोण काम करत होता? फक्त एक काम करत होता. म्हणजे शेवटच्या 5 दिवसाचे काम ए ने केले. म्हणजे शेवटच्या 5 दिवसाचे काम किती आहे? ते किती येईल? 5 गुणिले ए ची कार्यक्षमता किती आहे? 2. 5 गुणिले 2 म्हणजे शेवटच्या 5 दिवसात 10 केक बनले, बरोबर. एकूण केक किती बनवायचे आहेत? 60. मग 5 दिवसाच्या आधी 50 केक बनवले गेले. ते 50 केक कुणी बनवले? ए आणि बी ने दोघांनी मिळून केक बनवलेले ते 50 केक. म्हणजे 50 भागिले ए आणि बी ची कार्यक्षमता येईल 2 + 3. 50 भागिले 5 बरोबर किती आलं? 10. मग हे इथं आलं 10 दिवस. हे काय आहे? काम आहे, ठीक आहे. 10 काय आहे? काम आहे. मग आपल्याला काय विचारलंय? तर काम किती दिवसात पूर्ण होईल? हे 10 दिवस, हे 10 दिवस आणि ए ने केलेले 5 दिवस. म्हणजे काय येईल उत्तर? 10 + 5 उत्तर येईल 15, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काळकामवेगचे 11 टाइप्स शिकलेलो आहोत. काळकामवेगचे अजून थोडेफार प्रश्न आहेत जे वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, जे थोडेसे अजून ट्रिकी बनू शकतात. तर ते प्रश्न आणि त्यांची पण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मांडणी कशी करता येईल आणि हे प्रश्न सहजासहजी कसे सोडवता येईल तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस करायचे आहेत का ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.